मी शुभम. एकेकाळी शहराच्या एका कोपऱ्यात समोसे विकणारा साधा माणूस होतो. माझं जग फार छोटं होतं. एक जुनी समोश्यांची गाडी, एक मोडकळीस आलेलं घर आणि माझी आजारी आई. माझ्या वडिलांचं निधन मी लहान असतानाच झालं होतं. त्यानंतर आईने लोकांच्या घरची भांडी घासून मला मोठं केलं. पण वय वाढत गेलं तसं तिचं शरीर साथ देणं बंद झालं. शेवटी घर चालवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. दररोज पहाटे 4 वाजता उठून मी समोश्यांचं सारण तयार करायचो. मग गाडी ढकलत शहरातील श्रीमंत भागात जायचो. तिथेच एका मोठ्या बंगल्याबाहेर माझी गाडी लागायची. तो बंगला होता राजेंद्र साहेबांचा. राजेंद्र शहरातील मोठा उद्योगपती होता. त्याच्या बंगल्यासमोर महागड्या गाड्यांची रांग लागलेली असायची. पण त्या वैभवाकडे पाहून मला कधीच हेवा वाटला नाही. कारण आई नेहमी म्हणायची, शुभम, दुसऱ्याच्या संपत्तीवर नजर ठेवू नकोस, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेव. मी तिचं प्रत्येक वाक्य मनात कोरून ठेवलं होतं. त्या दिवशीही सर्व काही नेहमीसारखंच होतं. सकाळची वेळ होती. गरमागरम समोश्यांचा सुगंध हवेत दरवळत होता. ग्राहकांची गर्दी सुरू होती. अचानक एक काळी महागडी कार माझ्या गाडीसमोर येऊन थांबली. मी समजलो एखादा श्रीमंत ग्राहक असेल. कारचा दरवाजा उघडला आणि एक स्त्री खाली उतरली. तिने साधे कपडे घातले होते, पण तिच्या चालण्यात एक वेगळाच रुबाब होता. चेहऱ्यावर मास्क होता, फक्त तिचे डोळे दिसत होते, पण त्या डोळ्यांत भीती होती. ती थेट माझ्याकडे आली. 10 समोसे द्या, ती हळू आवाजात म्हणाली. मी पटकन समोसे पॅक करून दिले. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. मला वाटलं कदाचित तिला अजून काही हवं असेल. मग तिने कारमधून एक लहान लोखंडी पेटी काढली. ती पेटी माझ्या गाडीवर ठेवत म्हणाली, ही तुझ्याकडे ठेवशील का? मी दचकून तिच्याकडे पाहिलं. मॅडम, यात काही मौल्यवान वस्तू आहेत का? तिने क्षणभर आजूबाजूला नजर फिरवली, जणू कोणीतरी तिचा पाठलाग करत होतं. मग ती म्हणाली, हो, खूप मौल्यवान आहे, पण सोनं चांदी नाही. मला काहीच समजलं नाही. मग मी ही पेटी का ठेवू? ती अचानक माझ्या डोळ्यांत पाहू लागली. कारण तू प्रामाणिक दिसतोस. मी गोंधळलो. ती पुढे म्हणाली, मी काही दिवसांत परत येईन, तोपर्यंत ही पेटी जपून ठेव. पण मॅडम, मी काही बोलणार इतक्याच ती घाईघाईने कारमध्ये बसली. कार निघून गेली आणि मी त्या रहस्यमय पेटीकडे पाहत उभा राहिलो. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात एक असं रहस्य आलं होतं ज्यामुळे पुढे माझं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. त्या दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे गाडी आवरली आणि ती रहस्यमय पेटी घेऊन घरी निघालो. संपूर्ण रस्ताभर माझ्या मनात एकच विचार चालू होता, त्या पेटीत नक्की काय असेल? कधी वाटायचं त्यात पैसे असतील, कधी वाटायचं दागिने असतील, तर कधी मनात भीती यायची की एखादी बेकायदेशीर वस्तू तर नसेल ना. घरी पोहोचलो तेव्हा आई खाटेवर बसली होती. तिच्या हातात औषधाची बाटली होती. मला पाहताच ती हसली. आलास बाळा, आज उशीर झाला वाटतं. मी तिच्या जवळ बसलो आणि संपूर्ण घटना सांगितली. आई शांतपणे ऐकत होती. शेवटी तिची नजर त्या पेटीकडे गेली. ती काही क्षण विचारात पडली आणि म्हणाली, बाळा, जगात पैसा हरवला तर परत मिळतो, पण विश्वास हरवला तर परत मिळत नाही. म्हणजे ज्या स्त्रीने ही पेटी तुझ्याकडे ठेवली तिने तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. तो विश्वास कधीही तोडू नकोस. पण आई, मला तरी माहीत नाही यात काय आहे. आई हसली. आणि ते तुला जाणून घेण्याची गरजही नाही. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातली उत्सुकता थोडी कमी झाली. मी पेटी घराच्या एका कोपऱ्यात ठेवली. दिवस गेले, 1 आठवडा गेला, 1 महिना गेला, पण ती स्त्री परत आली नाही. दररोज मी राजेंद्र साहेबांच्या बंगल्याकडे पाहायचो. कदाचित ती पुन्हा दिसेल अशी आशा असायची,
पण तिचा काहीच पत्ता नव्हता. एके दिवशी माझा एक नियमित ग्राहक समोसे घेत असताना बोलला, "अरे, ऐकलंस का? काय राजेंद्र साहेबांच्या घरी काहीतरी मोठा वाद झाला आहे." मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. "कसला वाद?" "माहीत नाही, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बंगल्यात पोलिसांची ये-जा सुरू आहे." हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला, कारण पेटी ठेवून गेलेली स्त्री त्याच बंगल्यातून आली होती. त्या दिवसांपासून मी अधिकच अस्वस्थ झालो. काही दिवसांनी पुन्हा एक बातमी ऐकायला मिळाली. लोक म्हणत होते की राजेंद्र साहेबांची पत्नी अचानक कुठेतरी गायब झाली आहे. कोणी म्हणत होतं परदेशात गेली, कोणी म्हणत होतं ती घर सोडून गेली, तर काही जण म्हणत होते की तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलं आहे. पण सत्य कोणालाच माहीत नव्हतं. हे ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर त्या स्त्रीचा चेहरा उभा राहिला. आता मला खात्री पटली होती. पेटी ठेवून गेलेली स्त्री हीच राजेंद्र साहेबांची पत्नी होती. त्या रात्री मला झोपच लागली नाही. माझं लक्ष सतत त्या पेटीकडे जात होतं. अनेकदा मनात विचार आला, उघडून पाहू का? कदाचित त्यात त्या स्त्रीबद्दल काही माहिती असेल, कदाचित तिचा पत्ता असेल, कदाचित एखादं पत्र असेल. मी उठलो, हळूहळू पेटीजवळ गेलो. माझा हात कुलुपाकडे गेला, पण तेवढ्यात आईचा आवाज आला, "काय करतोस बाळा?" मी घाबरून मागे वळलो. आई जागी होती. तिने माझ्याकडे पाहून विचारलं, "तू पेटी उघडणार होतास?" मी शांतपणे मान खाली घातली. आई हळूच उठली आणि माझ्या जवळ आली. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला. "लक्षात ठेव, दुसऱ्याच्या विश्वासाला तडा गेला की माणूस आतून गरीब होतो." मी काही बोललो नाही. त्या रात्री मी पेटी पुन्हा जागेवर ठेवली आणि स्वतःशी एक वचन केलं, जोपर्यंत ती स्त्री स्वतः येऊन मागत नाही तोपर्यंत मी हे पेटी उघडणार नाही. दिवसामागून दिवस जात होते. पेटी घराच्या कोपऱ्यात तशीच ठेवलेली होती आणि मी माझ्या आयुष्याच्या संघर्षात गुंतलो होतो. पण आता माझ्यासमोर एक नवीन संकट उभं राहिलं होतं. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. पूर्वी ती घरात थोडंफार काम करायची, पण आता तिला खाटेवरून उठणंसुद्धा कठीण झालं होतं. डॉक्टरांनी काही महागडी औषधी लिहून दिली होती. त्या दिवशी डॉक्टरांनी मला बाजूला घेऊन सांगितलं, "शुभम, आता फक्त गोळ्या पुरेशा नाहीत, त्यांना नियमित उपचारांची गरज आहे." "डॉक्टर, किती खर्च येईल?" डॉक्टरांनी जेवढी रक्कम सांगितली तेवढे पैसे मी 2 महिन्यातही कमवत नव्हतो. तरी येताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. एकीकडे आईचा जीव आणि दुसरीकडे माझी गरिबी. त्या रात्री मी बराच वेळ जागाच होतो. समोर ती पेटी ठेवलेली होती. क्षणभर मनात विचार आला, जर यात पैसे असतील तर, जर यात दागिने असतील तर आईचा जीव वाचू शकतो. पण लगेच आईचे शब्द आठवले, "विश्वास तोडून मिळालेलं सुख कधीच टिकत नाही." मी डोळे मिटले आणि त्या विचाराला मनातून काढून टाकलं. दुसऱ्या दिवसापासून मी आणखी मेहनत करायला सुरुवात केली. सकाळी समोसे, दुपारी कचोरी, संध्याकाळी चहा. मी जवळजवळ 18 तास काम करू लागलो. माझी मेहनत पाहून काही ग्राहक कायमचे ग्राहक बनले. काही लोक तर खास माझ्याकडूनच समोसे घ्यायला येऊ लागले. एके दिवशी एक वृद्ध गृहस्थ माझ्याकडे आले. ते रोज माझ्याकडून समोसे घ्यायचे. त्या दिवशी त्यांनी विचारलं, "बाळा, तू इतका थकलेला का दिसतोय?" मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते काही वेळ शांत राहिले. मग म्हणाले, "तुझ्या हातात चव आहे. तुझं नशीब या छोट्या गाडीपेक्षा मोठं आहे." मी हसून विषय टाळला. पण काही दिवसांनी त्यांनी मला शहरातील एका छोट्या कॅन्टीनचा पत्ता दिला. "हा मालक माझा मित्र आहे. त्याला चांगला स्वयंपाकी हवा आहे." मी लगेच तिथे गेलो. त्या दिवशी मी केलेले समोसे खाऊन कॅन्टीनचा मालक इतका खुश झाला की त्याने मला भागीदारीची ऑफर दिली. सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता. पण हळूहळू माझं नशीब बदलायला लागलं. माझ्या गाडीची जागा छोट्या दुकानाने घेतली, छोट्या दुकानाची जागा कॅन्टीनने घेतली आणि काही वर्षात माझं स्वतःचं छोटंसं हॉटेल
सुरू झालं. आईला माझं यश पाहून खूप आनंद झाला. ती नेहमी म्हणायची, "पाहिलंस, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही." मी हसून तिचे हात हातात घ्यायचो, पण सुख फार काळ टिकत नाही. एके रात्री मी हॉटेल बंद करून घरी आलो. घरात असामान्य शांतता होती. मी आईला हाक मारली, "आई!" कुठलाच आवाज आला नाही. मी घाईघाईने तिच्या खोलीत गेलो. ती खाटेवर शांत पडली होती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य होतं, पण तिचा श्वास थांबला होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तिच्या छातीवर डोकं ठेवून रडत राहिलो. त्या रात्री मला असं वाटलं जणू माझं संपूर्ण जग संपलं आहे. आई गेली होती. तिने मला प्रामाणिकपणा शिकवला. जिने मला माणूस बनवलं ती कायमची निघून गेली होती. आईच्या अंत्यसंस्कारानंतर अनेक दिवस मी स्वतःला कामात झोकून दिलं. कारण रिकामं बसलो की आईची आठवण असह्य व्हायची. अशाच एका दिवशी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली. आई गेल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. बाहेरून मी यशस्वी हॉटेल मालक दिसत होतो, पण आतून मात्र खूप एकटा होतो. मी स्वतःला कामात इतकं झोकून दिलं होतं की हसणंही विसरलो होतो. एके दिवशी दुपारच्या वेळी माझ्या हॉटेलमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. सर्व वेटर्स धावपळ करत होते. मी माझ्या कॅबिनमध्ये बसून हिशोब पाहत होतो. अचानक बाहेरून एका मुलीचा मोठा आवाज आला, "हे काय आहे? तुमच्या हॉटेलमध्ये ग्राहकांशी अशी वागणूक दिली जाते का?" मी लगेच बाहेर आलो. एक सुंदर, आत्मविश्वासू मुलगी रागाने उभी होती. तिच्या कपड्यांवर भाजी सांडली होती आणि एक वेटर घाबरून तिच्यासमोर उभा होता. "मॅडम, चूक झाली, माफ करा," वेटर थरथरत म्हणाला. पण ती अजूनही संतापलेली होती. मी तिच्याजवळ गेलो. "मॅडम, मी या हॉटेलचा मालक आहे. आमच्या कर्मचाऱ्यांकडून चूक झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो." ती माझ्याकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा राग थोडा कमी झाला. "माफी मागून सगळं ठीक होत नाही. मला माहीत आहे तुमचं काही नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मी करेन." ती तिची बॅग उघडत म्हणाली, "या बॅगेमध्ये माझा लॅपटॉप आहे. जर तो खराब झाला असेल तर." हे ऐकताच मी तिला माझ्या कॅबिनमध्ये येण्याची विनंती केली. "तुम्ही आत येऊन लॅपटॉप तपासू शकता." ती काही क्षण विचार करत राहिली आणि मग होकार दिला. आम्ही दोघे कॅबिनमध्ये आलो. तिने लॅपटॉप सुरू केला. माझं हृदय धडधडत होतं. जर लॅपटॉप खराब झाला असता तर लाखोंचा प्रश्न निर्माण झाला असता. काही मिनिटांनंतर ती हसली, "घाबरू नका, लॅपटॉप व्यवस्थित आहे." माझ्या जीवात जीव आला. पहिल्यांदाच मी तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. ती खूप सुंदर होती, पण तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. "माझं नाव रुही आहे," ती म्हणाली, "आणि मी शुभम." ती हलकसं हसली. "मला वाटलं होतं हॉटेल मालक खूप अहंकारी असेल, पण तुम्ही वेगळे आहात आणि मला वाटलं होतं तुम्ही खूप रागीट आहात." हे ऐकताच ती मोठ्याने हसू लागली. कदाचित अनेक महिन्यानंतर मीही मनापासून हसलो होतो. त्या दिवसानंतर रुही अधूनमधून हॉटेलमध्ये येऊ लागली. कधी कॉफीसाठी, कधी जेवणासाठी आणि कधी फक्त माझ्याशी बोलण्यासाठी. हळूहळू आमची मैत्री वाढू लागली. एके दिवशी आम्ही हॉटेलच्या टेरेसवर बसलो होतो. सूर्य मावळला होता. अचानक रुही गंभीर झाली, "शुभम, मी तुला माझ्या आयुष्याबद्दल एक गोष्ट सांगू का?" "नक्की." तिने एक दीर्घ श्वास घेतला. "मी लहान असतानाच माझे वडील वारले. त्यानंतर माझं बालपण माझ्या आजी आजोबांकडे गेलं. मी शांतपणे ऐकत होतो. माझ्या आईबद्दल मला फारशी माहिती नाही. आजी आजोबा नेहमी एवढंच सांगायचे की काही कारणामुळे ती माझ्यापासून दूर गेली. तू तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाहीस?" "खूप केला, पण मला कधीच खरं सत्य कळलं नाही. माझ्या आईचं नेमकं काय झालं? ती कुठे आहे? ती जिवंत आहे की नाही हे सुद्धा मला माहीत नाही." तिच्या डोळ्यांत वेदना होत्या. पण एक गोष्ट मात्र मला नंतर समजली. "काय?"
माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आमच्या मालमत्तेवर काही लोकांची नजर होती. अनेक कागदपत्रांमध्ये गडबड झाली होती, म्हणून मी कायद्याचं शिक्षण घेतलं. आज मी अशा लोकांविरुद्ध लढते जे इतरांची संपत्ती बळकावतात. मी तिचा हात हातात घेतला. एक दिवशी तुला तुझ्या आईबद्दल संपूर्ण सत्य नक्की कळेल. रुही हलकसं हसली. लग्नानंतर एक दिवस मी तिला त्या रहस्यमय पेटीबद्दल सांगितलं. ती बराच वेळ शांत बसून राहिली. मग म्हणाली, शुभम, तुझी आई बरोबर होती. म्हणजे ती पेटी कोणाच्या विश्वासाची आहे. ती उघडू नकोस. मी हसलो. तुम्ही दोघी एकच बोलता. रुहीही हसली. लग्नानंतरची काही वर्षे खूप चांगली गेली. रुही माझ्या आयुष्यात आल्यापासून जणू सर्व काही बदललं होतं. माझी हॉटेल्स वाढत होती, व्यवसाय भरभराटीला आला होता आणि लोक माझा आदर करू लागले होते. पण एक गोष्ट मात्र बदलली नव्हती, ती रहस्यमय पेटी. आजही ती माझ्या घरातील तिजोरीत तशीच ठेवलेली होती. कधी कधी रात्री मी तिच्याकडे पाहत बसायचो. इतकी वर्षे झाली होती, पण त्या पेटीची मालकीण परत आली नव्हती. एक दिवशी संध्याकाळी मी माझ्या नवीन हॉटेलच्या कामावरून घरी निघालो होतो. शहरात खूप वाहतूक होती. माझी गाडी एका सिग्नलवर थांबली. मी सहजच रस्त्याच्या कडेला नजर टाकली आणि अचानक माझा श्वास अडकला. फुटपाथवर एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचे केस पूर्ण पांढरे झाले होते. अंगावर फाटके कपडे होते. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. पण तिचे डोळे, ते डोळे मी ओळखत होतो. माझ्या हातातून स्टेअरिंग जवळजवळ सुटले. ही तीच आहे. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. वर्षापूर्वी माझ्याकडे पेटी ठेवून गेलेली तीच स्त्री माझ्यासमोर बसली होती. काही क्षण मला काहीच सुचलं नाही. सिग्नल हिरवा झाला. मागून गाड्यांचे हॉर्न वाजू लागले. पण माझं लक्ष त्या स्त्रीकडेच होतं. मी लगेच गाडी बाजूला लावली आणि धावत तिच्याकडे गेलो. ती खाली मान घालून बसली होती. आई, मी हळू आवाजात म्हटलं. तिने हळूहळू मान वर केली. माझ्याकडे पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. तू? मी भावूक झालो. हो, मी तोच शुभम, समोसे विकणारा. हे ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. काही क्षण ती माझ्याकडे पाहत राहिली. मग थरथरत्या आवाजात म्हणाली, म्हणजे तू अजून जिवंत आहेस? मला तिचं वाक्य विचित्र वाटलं. आई, तुम्ही अशी का बोलत आहात? ती काही बोलली नाही. अचानक तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाळा, माझी पेटी? मी लगेच म्हणालो. ती अजूनही माझ्याकडे सुरक्षित आहे. हे ऐकताच ती मोठ्याने रडू लागली. इतकी वर्षे आणि तू ती जपून ठेवलीस? हो. ती दोन्ही हात जोडून आकाशाकडे पाहू लागली. देवा, अजूनही चांगली माणसं जिवंत आहेत. माझ्या डोळ्यांतही पाणी आलं. मी तिला उभं करण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप अशक्त झाली होती. तिच्या हातांवर जखमांच्या खुणा होत्या. चेहऱ्यावर उपासमारीची चिन्ह होती. मी विचारलं, तुमची ही अवस्था कशी झाली? ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, राजेंद्र. फक्त एकच शब्द, पण त्या एका शब्दात इतका राग, वेदना आणि भीती होती की माझ्या अंगावर काटा आला. राजेंद्रने हे केलं? ती मान खाली घालून बसली. हो. मी पुढे काही विचारणार इतक्यात ती बेशुद्ध पडली. आई, मी घाबरलो. आजूबाजूचे लोक जमा झाले. मी वेळ न दवडता तिला माझ्या गाडीत बसवलं आणि थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर तिची तपासणी करत होते. मी बाहेर चिंतेत बसलो होतो. तेवढ्याच माझा फोन वाजला. तो रुहीचा फोन होता. शुभम, कुठे आहेस? मी तासभर वाट पाहते. मी शांतपणे बसलो. थोडी अडचण आली आहे. कुठली अडचण? मी हॉस्पिटलमध्ये आहे. हे ऐकताच ती घाबरली. काय, तुला काही झालंय का? नाही, मी ठीक आहे. मग हॉस्पिटलमध्ये काय करतोस? मी सर्व काही सांगितलं. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली. मग रुही म्हणाली, लोकेशन पाठव, मी लगेच येते. अर्ध्या तासात रुही हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ती धावतच माझ्याजवळ आली. शुभम, तू ठीक आहेस ना? हो. मग मी तिला त्या स्त्रीबद्दल सांगितलं. रुहीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. म्हणजे
तीच ती पेटी ठेवून गेलेली महिला? हो. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. रुग्ण आता शुद्धीवर आहे, पण त्यांना खूप मानसिक धक्का बसलेला दिसतो. मी आणि रुही तिच्या खोलीत गेलो. ती शांतपणे बेडवर पडली होती. आम्हाला पाहताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, आता वेळ आली आहे. कशाची? मी विचारलं. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, त्या पेटीचं रहस्य जाणून घेण्याची. मी आणि रुही एकमेकांकडे पाहू लागलो. माझं हृदय जोरात धडधडत होतं. वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या त्या पेटीत असं काय होतं? आणि राजेंद्रचं नाव ऐकताच ही स्त्री इतकी का घाबरली होती? त्या प्रश्नाची उत्तर आता मिळणार होती. हॉस्पिटलच्या त्या खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. मी आणि रुही त्या वृद्ध स्त्रीच्या समोर बसलो होतो. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आज अनेक वर्षानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. जणू ती इतकी वर्षे ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण अखेर आला होता. तिने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट घेतला आणि मग माझ्याकडे पाहत म्हणाली, बाळा, तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच समजलं होतं की तू विश्वासघात करणार नाहीस. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होतो. त्या दिवशी मी तुझ्याकडे पेटी ठेवली कारण माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. रुहीने विचारलं, पण त्या पेटीत आहे तरी काय? हे ऐकताच त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. काही क्षण ती शांत राहिली, मग म्हणाली, त्या पेटीत एका राक्षसाचा अंत करण्याची ताकद आहे. मी आणि रुही एकमेकांकडे पाहू लागलो. ती पुढे म्हणाली, त्या पेटीत मालमत्तेची कागदपत्रं आहेत, बँकेचे पुरावे आहेत आणि फोटो आहेत आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या राजेंद्रला आयुष्यभरासाठी तुरुंगात पाठवू शकतात. ती स्त्री हळूहळू तिची कहाणी सांगू लागली. माझं नाव सविता आहे. आजपासून 20 वर्षापूर्वी मी एका सुखी संसारात राहत होते. माझे पती भारतीय सैनिक होते. ते प्रामाणिक आणि धाडसी माणूस होते. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणी चमकल्या. आम्हाला एक मुलगी होती. हे ऐकताच रुहीचं लक्ष तिच्याकडे गेलं, पण सविताने अजून त्या विषयावर काहीच बोललं नाही. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी एकटी पडले होते. त्याच वेळी राजेंद्र माझ्या आयुष्यात आला. ती काही क्षण थांबली, मग कटू हसली. तो स्वतःला देवदूत म्हणवून घ्यायचा, पण प्रत्यक्षात तो सैतान होता. सुरुवातीला राजेंद्रने माझी खूप काळजी घेतली, माझ्या दुःखात सहभागी झाला. हळूहळू त्याने माझा विश्वास जिंकला आणि शेवटी माझ्याशी लग्न केलं. मला वाटलं होतं की देवाने मला पुन्हा एकदा जगण्याची संधी दिली आहे, पण खरं तर मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत होते. सविताच्या डोळ्यात राग दिसू लागला. राजेंद्रला माझ्यावर प्रेम नव्हतं, त्याला माझी संपत्ती हवी होती. लग्नानंतर काही महिने सर्व ठीक चाललं, पण एके दिवशी त्याला कळलं की सगळी मालमत्ता थेट त्याच्या नावावर येणार नाही. कायदेशीर वारसदार दुसराच होता. हे ऐकताच त्याचा खरा चेहरा बाहेर आला. तो रोज भांडू लागला, धमक्या देऊ लागला आणि एका रात्री सविता बोलता बोलता थांबली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या रात्री माझं सर्वस्व हिरावलं गेलं. मी हळू आवाजात विचारलं, काय झालं होतं? ती रडत म्हणाली, त्याने माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाचा खून केला. हे ऐकताच खोलीत शांतता पसरली. रुहीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. माझं हृदय धडधडू लागलं. मी ओरडत होते, रडत होते, पण राजेंद्रवर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्यासाठी माझा मुलगा फक्त त्याच्या लोभाच्या आड येणारा अडथळा होता. त्या रात्री मला समजलं की मी एका राक्षसासोबत राहत आहे. सविता हुंदके देत रडू लागली. रुही उठली आणि तिच्या जवळ जाऊन बसली. तिने सविताचा हात हातात घेतला. सविता पुढे म्हणाली, मला माहीत होतं की पुढचा नंबर माझा आहे, म्हणून मी गुपचूप सर्व पुरावे जमा केले. राजेंद्रच्या गुन्ह्याचे फोटो, बनावट कागदपत्रांच्या प्रती, बँक व्यवहाराची माहिती आणि काही ध्वनिमुद्रण, हे सगळं मी त्या पेटीत ठेवलं. मग मी एका रात्री घरातून पळून गेले. मला कोणी सुरक्षित वाटलं नाही. पोलिसांवरही विश्वास नव्हता, कारण राजेंद्र खूप प्रभावशाली झाला होता. त्याने अनेक लोकांना विकत घेतलं होतं. आणि मग ती माझ्याकडे पाहू लागली. मी पुन्हा पाहिलं, एक गरीब समोसेवाला,
पण तुझ्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा दिसत होता. म्हणून मी माझं आयुष्य त्या पेटीत बंद करून तुझ्याकडे सोपवलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला आज आईची आठवण येत होती. जर त्या दिवशी मी पेटी उघडली असती तर कदाचित हे पुरावे आज अस्तित्वातच नसते. तेवढ्यात रुहीने सविताला एक प्रश्न विचारला. आंटी, तुमच्या मुलीचं काय झालं? हा प्रश्न विचारताच सविताच्या डोळ्यात एक वेगळीच वेदना उमटली. तिने थरथरत्या हाताने रुहीच्या चेहऱ्याचा स्पर्श केला आणि म्हणाली, बाळा, मी इतकी वर्षे तिलाच शोधत आहे. मी आणि रुही स्तब्ध झालो, कारण पुढच्या काही क्षणात एक असं सत्य समोर येणार होतं ज्यामुळे आमच्या आयुष्याचा संपूर्ण इतिहास बदलून जाणार होता. सविताच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिचा हात अजूनही रुहीच्या गालावर होता. खोलीत काही क्षण भयानक शांतता पसरली. मी आणि रुही तिच्याकडे पाहत होतो. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सविता हळूहळू बोलू लागली. माझ्या मुलाचा खून झाल्यानंतर मला वाटलं होतं की आता माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही. पण माझी एक मुलगी होती. हे ऐकताच रुहीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. माझी मुलगी तेव्हा खूप लहान होती. राजेंद्रला तिचाही तिरस्कार होता, कारण तिला हटवल्याशिवाय त्याला संपूर्ण संपत्तीवर ताबा मिळणार नव्हता. सविताचा आवाज थरथरत होता. मला भीती वाटू लागली होती की तो माझ्या मुलींचं सुद्धा काहीतरी वाईट करेल. म्हणून मी तिला माझ्या आई वडिलांकडे पाठवलं. रुहीचे डोळे मोठे झाले, कारण तिचं बालपणही तिच्या आजी आजोबांकडेच गेलं होतं. पण अजूनही ती काही बोलली नाही. सविता पुढे सांगू लागली, मी तिला खूप शोधलं, वर्षानुवर्षे शोधत राहिले, पण राजेंद्रच्या माणसांनी माझा पाठलाग सुरू केला. मी एका शहरातून दुसऱ्या शहरात भटकत राहिले. माझ्याकडे ना घर राहिलं होतं ना पैसा. फक्त एक आशा होती, माझी मुलगी एक दिवस मला भेटेल. हे बोलताना तिचा आवाज गहिवरला. अचानक तिने रुहीकडे पाहिलं. तुझं नाव काय आहे बाळा? रुही. हे ऐकताच सविताच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. रुही. तिच्या ओठांवर हे नाव पुन्हा आलं. तुझ्या आजोबांचं नाव काय होतं? रुहीने नाव सांगितलं. क्षणभर सविता स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूचा पूर वाहू लागला. हे अशक्य आहे, ती पुटपुटली. देवा, हे खरं असू शकत नाही. मी आणि रुही गोंधळून गेलो. काय झालं? मी विचारलं. सविताने थरथरत्या हातांनी रुहीचा चेहरा पकडला. बाळा, तुझ्या उजव्या खांद्यामागे जन्मखून आहे का? रुही दचकली. हो. हे ऐकताच सविता मोठ्याने रडू लागली. माझी मुलगी, माझी रुही. खोलीत जणू वेळ थांबला. रुहीचा चेहरा पांढराफट पडला. काय? सविता रडत म्हणाली. मीच तुझी आई आहे बाळा. हे ऐकताच रुहीच्या हातातून फोन खाली पडला. माझ्याही पायाखालची जमीन सरकली. रुही काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात अविश्वास होता, कारण लहानपणापासून तिला सांगितलं गेलं होतं की तिची आई तिला सोडून गेली आहे. तिला कधीच पूर्ण सत्य माहीत नव्हतं. आज प्रथमच ती दुसरी बाजू ऐकत होती. नाही. रुहीच्या डोळ्यात अश्रू आले. आई मला सोडून जाऊ शकत नाही. सविता रडत म्हणाली. मी तुला सोडलं नव्हतं बाळा, मी तुला वाचवलं होतं. जर तू माझ्यासोबत राहिली असतीस तर राजेंद्र तुलाही संपवला असता. हे ऐकताच रुही धावत जाऊन सविताला मिठी मारली. दोघी मायलेकी अनेक वर्षानंतर भेटल्या होत्या. त्या दोघींचं रडणं पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. अनेक वर्षांचा विरह त्या एका मिठीत संपला होता. काही वेळाने सगळे शांत झाले. तेव्हा रुहीने एक प्रश्न विचारला. आई, आता आपण काय करायचं? सविताच्या चेहऱ्यावर अचानक कठोरपणा आला. राजेंद्रला शिक्षा द्यायची. आता तो आणखी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही. मीही पुढे आलो. पण तो खूप शक्तिशाली आहे. त्याच्याकडे पैसा आहे, माणसं आहे. सविता हलकसं हसली. त्याच्याकडे पैसा आहे, पण आपल्या हातात सत्य आहे. मग तिने त्या पेटीकडे इशारा केला आणि त्या पेटीत त्याच्या विनाशाचा मार्ग आहे. त्या रात्री आम्ही तिघेही खूप वेळ विचार करत बसलो होतो. पेटीतील कागदपत्रे आणि पुरावे आमच्या हातात होते.
सुरुवातीला आमचा विचार होता की थेट पोलिसांकडे जाऊन सर्व काही सांगायचं, पण राजेंद्र खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली माणूस होता. त्याचे अनेक मोठ्या लोकांशी संबंध होते. जर त्याला आधीच संशय आला असता तर तो पुरावे नष्ट करू शकला असता आणि किंवा स्वतःला वाचवण्याचा मार्ग शोधला असता. शेवटी सविता शांतपणे म्हणाली, "नाही, आपण घाई करायची नाही. आता सरळ त्याच्या समोर जायचं." मी आणि रुही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. सविता पुढे म्हणाली, "इतकी वर्षे तो मला मृत समजत होता. आता अचानक मला समोर पाहून तो स्वतःच घाबरेल आणि चूक करेल." तिचं म्हणणं आम्हाला पटू लागलं. मग आम्ही ठरवलं की योग्य वेळ येताच सविता थेट राजेंद्र समोर जाईल. आम्ही दोघेही तिच्यासोबत असणार होतो. आता खेळ पुराव्यांचा नव्हता, तर सत्याला त्याच्यासमोर उभं करण्याचा होता. आणि अशा प्रकारे राजेंद्रच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धक्क्याची तयारी सुरू झाली. योजनेप्रमाणे सविता अनेक वर्षांनंतर राजेंद्र समोर गेली. सविताला पाहताच राजेंद्रच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तू जिवंत कशी?" तो घाबरत म्हणाला. सविता शांतपणे म्हणाली, "सत्य कितीही लपवलंस तरी एक दिवस समोर येतच." हे ऐकताच राजेंद्र संतापला. त्याला समजलं होतं की आता त्याची सगळी रहस्य उघड होणार आहेत. रागाच्या भरात त्याने सविताचा गळा पकडला आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सविता मदतीसाठी ओरडू लागली. तेवढ्यात दरवाजा उघडला. रुही, शुभम आणि पोलीस आत आले. पोलिसांनी लगेच राजेंद्रला पकडलं. राजेंद्र पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण यावेळी तो वाचू शकला नाही. रुहीच्या डोळ्यांत अश्रू होते. सविता सुरक्षित होती आणि अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अन्यायाचा शेवट जवळ आला होता. पोलिसांनी राजेंद्रला बेड्या ठोकल्या आणि अटक करून घेऊन गेले. राजेंद्रचं काळं साम्राज्य अखेर कोसळलं होतं. कितीही शक्तिशाली किंवा श्रीमंत असला तरी वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला एक ना एक दिवस आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.